भूमिका केलेली आहे. तुम्ही ज्या पद्धतीने महापौर पदाच्या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याला त्यांचं असं म्हणणं आहे की ममता बॅनर्जी आणि तुम्ही म्हणजे किशोरी पेडणेकर या बहिणी आहेत, कारण दोघींनाही खुर्चीच दिसते आणि दोघीही खुर्चीच्या मागे धावत सुटलाय. तुम्ही आता महापौर नाही याचा तुम्हाला विसर पडलाय का, असा प्रश्न ऋतुतावळीने तुम्हाला विचारला आहे. मुळामध्ये मी माझी महापौर आहे याचा विसर मला कधीच पडणार नाही. कारण मी जेव्हा जागतिक संकट आलं त्या संकटाला महापौर म्हणून मी कशी सामोरी गेली आहे हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे मी माझी महापौर आहे, मी विरोधी पक्षात आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि त्याच्यामध्ये माझं काय कर्तव्य आहे त्या कर्तव्यापोटी खरं म्हणजे मला पण असं म्हणावं असं वाटतं, महापौर डोक्यावर पडलेत का. कारण ज्या महापौरांनी तो कोरम पुरा करायचा असतो, पण महापौर एवढ्या बेभान झाल्या आहेत की त्यांना ज्या माझं नाव घेऊन ममता बॅनर्जीला माझं नाव जोडलं आणि त्या ममता बॅनर्जींनी तुमचं अख्खं केंद्र खाली करून पश्चिम बंगालमध्ये उतरवून घेतलं. मी विजय काय संपादन केलं ते लोकांना माहिती आहे. पुढे पुढे ते सगळं येईलच, त्याच्याशी मला देणं घेणं नाही. पण मी कधी पश्चिम बंगालमध्ये गेली नाही आणि पश्चिम बंगाल, केरळ, अमकं तमकं जिंकलं. जे जिंकले आहेत त्याबद्दल आनंद, त्यांचं अभिनंदन. परंतु त्या महिलेला तुम्हाला आवरता आलं नाही. तिला पराजित करण्यासाठी अख्खं केंद्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये 30 दिवस तळ ठोकून बसतं. यावरून ममता बॅनर्जीची ताकद ही जगाली पाहिजे. आणि जर तुम्ही मला ममता बॅनर्जी बरोबर जोडत असाल, होय मी महाराष्ट्राची कन्या आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये प्रत्येक संकट समयी आम्ही उभे राहिलो. आम्ही एकनिष्ठ आहोत, दल बदलू नाही. फायदा तिकडे धावणं हे आमचा स्वभाव नाही. महापौर पद काँग्रेसमधनं येऊनही तुम्हाला दिलंय तर ते नीट वागा. मूळ काय आहे तुमचं, विसरताय. असं म्हणतात ना, बाईचं मूळ कुळ हे एकच असतं. तुमचं मूळ काय, काँग्रेस. आता भाजपने तुम्हाला दिली आहे, सांभाळा. मुळात कोरम तुम्ही पुरा करायचा, सभागृह तुम्ही चालवायचं. चालवत असताना विरोधकांकडे दक्षत नाही द्यायचं, लोकशाही तिथे मानायचीच नाही. हा तुमचा अजेंडा आहे म्हणून म्हणते डोक्यावर पडलात का. मात्र सभागृहामध्ये जे काही झालं, दसरा प्रकरणाच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. तुम्ही प्रस्ताव द्यायला हवा होता, कारण त्यावेळेस पश्चिम बंगालच्या विजयाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव गणेश कंकरांनी सभागृह नेत्यांनी मांडलेला होता. असा एक युक्तिवाद भाजपकडनं केला जातो. मुळामध्ये तुम्ही कुठली चर्चा सभागृहाच्या आधी करायची ही परंपरा आहे. हा एक महापालिकेचा संस्कार आहे, हा एक महापालिकेचा नियम आहे. सभागृहाच्या आधी सगळ्या गटनेता विरोधी पक्ष यांच्याबरोबर आम्ही चर्चा करत होतो. त्या चर्चेअंती आमचं सगळं ठरत होतं. जर आम्हाला चर्चेला बोलवलं असतं तर आम्ही त्यांना सांगितलं असतं की आम्ही तो ठराव आणतो आहे. खरं म्हणजे तो ठराव आम्ही आणण्याची गरजच नव्हती. तुम्ही अभिनंदनाचा ठराव, लोकांचं लगीन, नाचताय कोण, टिंबटिंब बघा. त्यामुळे जो आनंद, असुरी आनंद तुम्हाला दिसत होता आणि त्या असुरी आनंदामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चाललेल्या छोट्या चिमुरडीवर झालेला अत्याचार त्याला तुम्ही पूर्ण विसरलात. देवाभाऊनी पकडला देवाभाऊनी नाही, पोलिसांनी. असे पकडलेले किती तुम्ही त्या ह्याच्यामध्ये भरणार आहात. जेल त्यांनाच पकडून भरून टाकणार आहात का.
आणि त्यांना पोसत राहून राहून लोकशाही मानून कायदा हे करून असं नाही चालत. काय त्या बाळाचा गुन्हा होता, त्या कुलकर्णी आईचं वासरू, या नीच माणसाने वासरू दाखवतो करून तिला घेऊन गेला आणि तिच्या तो अत्याचार झाला, तोंडात सॉक्स कोंबला. किती किती नीच तळपायाच्या मस्तकात जाते आणि तरी तुम्हाला पाझर फुटत नाही, तोंडी नका बोलू. त्यामुळे फास्ट कोर्ट, हे कोर्ट, आपण लोकशाही मानतो, कोर्टाने जायचंय कोर्टाच्या, पण मध्यरात्री पण कोर्ट चालू झालेले आम्ही पाहिले. स्वतःसाठी मध्यरात्री पण कोर्ट चालवले. आपण मध्यरात्री कोर्ट चालवा आणि ह्या ज्या छोट्या छोट्या मुलींवर जे सांड जेलमध्ये भरून ठेवलात त्या सगळ्यांना एका लाईनीत फाशीची शिक्षा ठोठावून आणा, तर आम्ही समजू केंद्र आणि राज्य हे महिलांसाठी संवेदनशील आहे. मी स्वतः सांगितलं होतं मागच्या वेळेला सुद्धा जे पॅरोलवर येतात ते पुन्हा दंगला करतात आणि पॅरोलवर आल्यानंतर या माणसाचं पॅरोलवर येणं म्हणजे तो जेलमध्ये चांगला वागत असेल वगैरे असं धरलं जातं. जे असे गुन्हेगार दुसऱ्यांची जीवन संपवण्याचं काम करतात त्या गुन्हेगाराचं झटपट त्या गुन्हेगाराचं जीवन लोकशाहीच्या माध्यमातून रात्री 12 ते 12 वाजता कोर्ट चालू करू, त्यांना सगळ्यांना एका लाईनीत सगळ्यांचे महिलांवर झालेल्या अत्याचारी लोकांना एक तर फासावर चढवा, आता न्या एका गाडीत आणि शिंदेचं एन्काउंटर झालं तसं सांगा, त्यांनी माझी बंदूक घेतली, त्यांनी माझ्यावर रोखली, करून टाका. पण ते केलं पाहिजे, कारण काल प्रकरण 2 दिवस धगधगत असतानाच पुण्यामध्ये पर्वतीजवळ 9 वर्षाच्या मुलीवर तो अत्याचार. काय काय म्हणजे आमच्याकडे एक मराठीत म्हण आहे, एखादी गोष्ट सपशेल फेल होत असेल तर कर्टीत पाणी घेऊन जीव दे. कर्टीतलं पाणी पण खूप होईल, चमच्यात पाणी घ्या आणि जीव द्या असं म्हणण्याच्या वेळ. आणि महापौर मी खुर्चीकडे धावली, त्यांना आसक्ती, माझं सोडा, मी कधीच माझ्या महानगरपालिकेचे कायदे मोडणार नाही. कोरम झाला, सांगूनही आलात नाही तर कोरम झाल्यानंतर ती खुर्ची सत्ताधारी म्हणून नियमाचा नियम नाही आहे, सत्ताधारीत बसला पाहिजे. माझी महापौर उपमहापौर हे बसले पाहिजे आणि तो सभागृह चालवलं पाहिजे. तरी मी बसले नाही. मी तुम्हाला एक संधी अजून दिली आहे की वेळेत या आणि वेळेत सभागृह चालवा. मात्र जर इथून पुढे असं झालं तर महापौर उपमहापौर बसतील सभागृहात आणि विरोधकांच्या संख्येमुळे कोरम भरलेला असेल तर विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय? आणि आज तुम्हाला सांगते, जर असंच होत राहिलं तर नक्की एकदा खुर्ची बसून मुंबईकरांसाठी मुंबई महानगरपालिका चालवून टाकू. सोबतच एक महत्त्वाचा मुद्दा आता समोर आला आहे की शासकीय पदांकरता महाराष्ट्र शासनाकडून परीक्षा घेतली जाते, त्यामध्ये आता हिंदी भाषेची परीक्षा घेतली जाणार आहे तसं समोर येतं आहे. त्याच्यामुळे हिंदी भाषेची सक्ती अधिकारी पदाच्या परीक्षांकरता केली जाते. मुळामध्ये हिंदी भाषेसाठी एवढा कोटा काय, म्हणजे मराठीची परीक्षा घ्या म्हटल्याबरोबर मग हिंदीची घ्या. म्हणजे तुम्ही या महाराष्ट्रात लोकांना शांततेने जगायला देणार की नाही. हिंदीच्या परीक्षेचं गरज काय. आपण महाराष्ट्र आणि मुंबई सगळा कारभार मराठीत चालावा असं जर म्हणतोय. ज्याला हिंदी येत नाही त्यांनी वैयक्तिक क्लास लावावे. आज मला येत नाही हिंदी फारसं चांगलं, मी माझा क्लास चालू केला आहे का, तर कधी ना कधी या चॅनलवर बोलायचं असेल तर नीट बोललं पाहिजे हे मला कळतं आहे. आणि ती मराठीचं माझं चांगलंच आहे कारण आम्ही मातृभाषेतून शिकलो आहे, पण
सक्ती नसावी. ज्याला वाटतं मला हिंदी शिकलं पाहिजे त्यांनी वैयक्तिक क्लास चालू करावे. गव्हर्नमेंटने याच्यात हस्तक्षेप का करावा? तुम्ही कुठे ना क्लास कुठे या सुरू सगळ्यांमुळे केलेला आहे का? म्हणजे हिंदी तुम्ही स्वतः शिकवण्याचा प्रयत्न हिंदी शिकण्याचा प्रयत्न मी क्लास म्हणजे मी हिंदीचे पेपर, हिंदीची पुस्तकं वाचते, काही हिंदीचे व्याकरण बघते. कारण काही शब्द हे थोडेसे त्याला उर्दूचा बाज असलेले शब्द आहेत आणि ते शब्द जेव्हा हिंदीतून आपण बोलत असतो तेव्हा त्या बाजला तो स्वर त्याचा उच्चार कसा असावा ते मी घेते. मी कबूल करते माझं हिंदी कमकुवत आहे. पण मी गव्हर्नमेंट या महापालिकेला सांगायला नाही गेली मला क्लास लावा, वैयक्तिक करू दे. तुमची सक्ती असता कामा नये. पण या सगळ्या सक्तीमुळे कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटतं का प्रयत्न वेगळाच आहे? कारण तिकडे मराठी अधिकारी न बसता हिंदी अधिकारी बसतो, तर हा जो डाव आहे तो तुम्हाला असं वाटतंय? हे सगळे डाव आता भाजपाचे उघड 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 व्हायला लागले. पश्चिम बंगालचा विजय असा हात ठेवून ते सांगू शकत नाही. या शाश्वत आमचा विजय आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीवर फार बोलणार नाही. केरळमध्ये धुवा उडालाय. म्हणजे आता एक राज्याला टार्गेट करून सगळी केंद्राची यंत्रणा, सगळ्या बॉर्डर खुल्या, काही कोणाचं लक्ष नव्हतं 30 दिवस. अशा पद्धतीने जर म्हणजे साम दाम दंड भेद पैसा सगळं वापरून जेरीस आणणं आता तुमचा विजय असेल तो तुम्हाला लागला. कुठे ना कुठे आता एकंदर पाहायला गेलं तर नालेसफाई ही खूप कमी झालेली आहे असं निदर्शनात आलं आहे. या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? एकंदर पाहायला गेलं सब कुछ ठीक आहे असं लोकांचं म्हणणं मात्र ते नाही. नाही, कोण लोक जनतेचा आवाज ऐका. सब कुछ ठीक आहे महापौर बोलतंय, 5% कमी आहे हेही बोलतंय, 15% झाली आहे हेही बोलतंय, करून घेणार जादूची झप्पी आणून हेही बोलताय. त्यामुळे मला काही कळत नाही आहे. 3 वर्ष 10 महिने 10 दिवस सत्ता तुमच्याकडे होती. तुमच्याकडे म्हणजे महानगरपालिकेची सत्ता राज्यात होती. 400 300 कोटी 400 500 कोटी आमदारांना दिले गेले. मुंबई महापालिकेची तिजोरी त्यासाठी खाली केली गेली आहे आणि त्याच्यासाठी श्वेतपत्रिका मागतोय, ती दिली जात नाही आहे. त्यांच्याही आमदारांना हवी आहे, ती दिली जात नाही आहे. का दिली जात नाही? आज मिहिर कोटेजा यांनी विरोध केला आहे. मग तुमचे पण आमदार तुमचे कान टोचत आहेत, तर बहिरे झालात का हे समजूनच घ्यायचं नाही. नालेसफाईवरती CCTV लावणार सांगितलेलं आहे. अहो CCTVसाठी पैसे दिले असं त्या 3 वर्ष 10 महिन्यात कळतंय. मग CCTV कुठे लागले हा जाब महापौरांनी विचारायला पाहिजे ना. तो जाब विचारत नाही आणि आमच्या कुठेतरी बरोबरी करतात. मला आवडलं ममता दिदी बरोबर माझी बरोबरी असेल हे एक लक्षात ठेवा. माझ्याशी पण मग गाठ आहे. काही NCERTच्या इयत्ता